6 एप्रिल गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन. संत हे चालते बोलते देवच आहेत. व्यवहारात ज्यांना चांगलं वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरू आज्ञा प्रमाण मानून तू तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंताप्रत्वे कोणी नाही हे कळलं म्हणजे मी कोण आहे ते कळतं. निर्गुण जरी समजलं नाही तरी सगुण सोडू नये. माझ्या मुखी राम आला याप्रती दुसरं भाग्य ते काय. हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो, मग आपल्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असं कसं म्हणावं. तुम्ही मला जर उपनिषदातलं काही सांगा म्हटलं तर मी कसं सांगणार. ज्याने जे केले तोच सांगणार. एक गुरु आज्ञापालन याशिवाय दुसरं काहीच नाही मी केलं तर मी दुसरे काय सांगणार. संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरडा करतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगाची भीती नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देव आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हा संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे कार्य आहे. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्रांच्या उलट असणे शक्य नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होत आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढते आहे. श्रीमंत आई बापाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते, त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटतं. एकूण योनी इतक्या आहेत की त्यामध्ये मनुष्यजन्म येणे कठीण. मनुष्यजन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, याची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग दाखवला त्यावर डोळे मिटून जावे. पडण्याची अडखळण्याची भीती नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी त्या अंतरावर असावे. संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम लागलेच. ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत असणे एवढे जरी केले तर त्यात कल्याण होईल. संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्राप्ती होते. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.